शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळीरोपांचा पुरवठा करतो. जे मेहनती शेतकरी ज्यांनी चांगलं कष्ट करून अशा बागा उभा केलेल्या आहेत त्यांचे काय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय. आजची ही जी केळीची बाग, हा केळीचा घड, हे शेतकरी जे आहेत ते खानदेशमधले. खानदेश आहे, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे पाळदी. इथले सतीश चिंतामण पाटील हे शेतकरी आहेत. साधारणतः आज 7 महिने पूर्ण होतं. ते पाठीमागच्या 7 महिन्यात काय काय प्रयत्न केलेत त्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. सतीश सर, तुमचं पूर्ण नाव आणि इथं एकूण क्षेत्र किती आपलं तेवढं सांग. मग आपलं 90 गुंठे म्हणजे नाही, हे नाही, पूर्ण सगळं एकूण क्षेत्र किती पूर्व का. हा, तुमचं नाव सांगा आधी. सतीश चिंतामण पाटील. मोठ्याने बोला. सतीश चिंतामण पाटील, राहणार पाळदी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरं, एकूण सगळं क्षेत्र एकूण क्षेत्र माझं 9 एकर. 9 एकर. त्या 9 एकरात आजच्या स्थितीला किंवा आज रोजी कुठली कुठली पिकं उभी आहेत? 3 एकर मोसंबी आहे, मोसंबी, 2 एकर केळी आहे, केळी आणि 3 एकर मक्का आहे, मक्का आणि काही टमाटा आहे. टमाटा. आणि आता ते वांगे काढत होता वांगे भरीत, काढले. ते भरीतच आहे. भरीत म्हणजे तो प्लॉट पूर्ण झाला का रेट नाही म्हणून काढले? नाही, तो आपण मागच्या वर्षी त्याचे पैसे करेले, हं, त्याचा खोडवा धरेल होता आपण आता. तो आणि मग तो आता काढून टाकला. आता रेट नाही का सध्या? रेट आहे, पण आपलं कसं जरा आता सगळी नाही, सावकार श्रावण म्हणजे श्रावणात तर वांग्याला जास्त रेट असतो म्हणून तो विषय. लागवड भरपूर झाली शेतकऱ्यांच्या अवघानं, त्याच्यामुळे भाव पडले, आपण काढून टाकले. असं आहे का? आणि सावटा असल्यामुळे आपल्याकडून त्याच्यावर ध्यान द्यावं आहे ना. हा, त्याला 2 टाइम पवारे लागतात. सावटा म्हणजे ही बाकीचे नियोजन. हा, बाकी इतर पिकं असल्यामुळं तुम्हाला त्यावर लक्ष देता येईल, त्यामुळे तेवढं हे केलंय. आता ते वांगी झाले, मोसंबी झाली, टोमॅटो. आता टोमॅटो नवीन लागवड आहे का चालू आहे टोमॅटो? आता तो भांडेले बाकीचा. हा, आता नवीन रोग काढली येतंय, परवा लागवड करायची. म्हणजे तुम्ही बाकीचे पण तरकारी पिकं बऱ्यापैकी घेतच सगळे. दुसरं ह्या व्यतिरिक्त दुसरे कुठले बाकी भुसार पिकं नाही? कपाशी, तूर, बीर काय नाही, हे पहिले घेऊ, पण आपण हे 2 वर्ष गेलं चालतं, पुरत नाही कपाशी, त्याच्यामुळे बंद करून टाकली कपाशी. हा हा. तर आता ही जी एवढं क्षेत्र आहे ज्यावर म्हणजे तसं म्हणलं तर माळरानच आहे थोडक्यात, आहे की नाही? म्हणजे माळावरच क्षेत्र आहे, पूर्ण असं खडक मुरमाचं जमीन असल्यासारखे. तर ह्या फक्त केळीच्या बागेतलं रोपांची संख्या आणि किती क्षेत्रावरती किती बाय किती लागवड केली? ह्या बागेची संख्या 2 एकर आहे. हं, 3600 कोड लागवड आहे. हं. 5 बाय 5.5 लागवड आहे आपली. हं. त्याच्यापैकी 3600 पैकी आपलं 3300 ते 3200 झाड निसोड झाली पूर्ण झाली. झाली 7 म्हणजे महिने. 2 एकर क्षेत्रावरती 3400 काय 3600 रोपं लागवड केलेली आहे, 5 बाय 5.5 अंतर ठेवून. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आज 7 महिन्यात जवळजवळ 80-90% निस्वन झालेले. एक महत्वाचा विषय आहे की लागवड जी डिसेंबरच्या एंडला हा, 20 डिसेंबर म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी थोडासा थंडीचा पिरियड, आणि त्यानंतर मार्च, एप्रिल, मे परत 3 महिने कडक थंडी. तरी ह्या वर्षी मला वाटतं मेच्या 15 तारखे आसपास पाऊस चांगला पडला का पाऊस? 19 पासून तर 26-27 मे चांगला चांगला. चांगला. हा, मग तिथून चांगली डेव्हलपमेंट तुम्हाला दिसली असेल. नाही तर तोपर्यंत काय बागेची वाढ ही कमी प्रमाणात आणि असं मनात न भरायसारखी असणार. पण आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विषय, आज 7 महिने पूर्ण होतात. येणाऱ्या 2-2.5 महिन्यात जसा जसा वादा खुलेल आणि जशी जशी साईज यायला चालू होईल तसा हा बगीचा एकदम टॉपचा होईल. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय की हे काय फक्त आमच्या रोपामुळं बाकी सगळ्या गोष्टी होत नाही, त्यासोबत यांचे कष्ट आहेत. त्या कष्टाचं आज हे फळ आहे की एवढ्या चांगल्या पद्धतीनं इथलं नियोजन आहे. आता बऱ्यापैकी निस्वन ही झालेली दिसते असं पाठीमागं बागेमध्ये. आणि स्वच्छता म्हणलं तर जवळजवळ 1, 2, 3 ओळी सोडून आपण सगळे घाण बिन सगळं स्वच्छ, नाही तर ते पूर्ण असं ह्याच्यात पडलेलं असतं. एकदम स्वच्छता इथं ठेवलेली. आता येऊ पुढं, साधारणतः क्षेत्र तयार करताना आपण ह्याच्यामध्ये शेणखताचा वापर कसा आणि कशी जमीन तयार केली आणि काय केलं? कीड लागवडच्या आधी केली आहे का शेणखत? नाही मग 16 ट्रिपा शेणखत टाकले मी ना. 16 ट्रिपा शेणखत ट्रिपा म्हणजे ते डम्पिंगचं त्या ट्रॅक्टरच्या मोठ्या? हा, 1.25 हा, 4 चाकाच्या का ते 2 चाकाच्या फक्त? म्हणजे ट्रॅक्टरच्या हा, अशा 16 ट्रिपा. किती एकर क्षेत्रात? 2 एकर. आणि ती कसं क्षेत्र तयार केली सांगा की. पहिल्यानं नागटी करली, शेणखत टाकलं. शेणखत टाकल्यानंतर टिलर मारलं. टिलर झाल्यानंतर रोटा मारला. शेणखत पूर्ण असं सगळीकडे विस्कटलं 16 माणसं लावून बरोबर पुरं असं फेकलं. हो,
मग त्याला रोटा मारल्यानंतर बैल जोडीनं वखरलं, मग गागर पाळली आगे उभे, मग ठिबक टाकली, ठिबक टाकल्यावर नया चट करून वलावलं, तुमचं रोप आलं. रेग मारून लावले का बेडवर? नाही, रेग पाडून लावलं, फक्त रेगवर लावलं आणि रोप लागवड केली. रोप मग 2-1 दिवस वलावलं, तुमचं रोप आलं, ते लागवड करली. लागवड झाल्यानंतर साधारणपणे किती दिवसानं रासायनिक खत टाकलेलं आहे आणि आतापर्यंत किती वेळा टाकले डोस? याला डोस झाले 4 भेसळ बेस्ट वर खताचे. हा, आणि लावल्यानंतर 5व्या दिवशी ड्रिचिंग घेतली होती आपण. बरोबर. त्यातून 5च्या 4 ड्रिचिंगा पुऱ्या करल्या सुरुवातीला आणि 4 वेळा डोस टाकले. आता अजून तर काय टाकणार नाही, आता इथून पुढे फक्त 16-वरच राहील. 6व्या दिवशी सोडणं चालू आहे कंटिन्यू 6वा ते 6वा 6 दिवसाला 8 दिवस म्हणजे आठवड्याच्या हिशोबानुसार कंटिन्यू ड्रिप मधून खत चालू आहेत. आणि आता काय फवारे अजून पडले नसतील? नाही, आपण फवारा किती पडतील पुढे? फवारे 3-4 होतील का? 3-4 अंदाज आपला दहाव्याच्या 4 फवारण्या आठवड्याच्या हिशोबाने 16 आणि 4 बेसळ डोस म्हणजे वर खत 4 वेळा टाकलेले, त्यांनी सुरुवातीला 4 आळवणे, बरोबर, ड्रिंचिंग केलेलं त्याचं. तर एवढं हे व्यवस्थापन आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टींना काही खत फवारण्या औषधं जे काही नियोजन आतापर्यंत केले, ह्याला सतीश पाटलांना किती रुपये प्रति झाडाचा खर्च आहे किंवा एकरी खर्च आलेला असेल अंदाज आतापर्यंत? साधारणतः तरी मला अंदाज असा आहे की 60 ते 80 रुपये झाडांना खर्च येऊन जाईल. म्हणजे पूर्ण जाईपर्यंत आतापर्यंत 60 झाला असं अजून 20 रुपये अजून होईल. पुरा 60 80 दोन रुपयाला महिने. म्हणजे धरून चालू आपण की आज 60 रुपये झालाय आणि अजून 20 रुपये होणे बाकी, म्हणजे 80 रुपये पर्यंत खर्च होईल. 80 रुपये खर्च म्हणलं तर पूर्ण याला किती 32-34 आपलं 3600 झाड 36 याच्यापैकी आपले अंदाजे किंवा 3300 कट आले. 8-24 आणि नाही 8-24 म्हणजे 2,40,000 म्हणजे जवळजवळ 3 लाखापर्यंतचा खर्च होईल. हा होय, बरोबर ना? बरोबर. 2 एकर बागेला ह्या 3600 रोपाला 3 लाखापर्यंतचा खर्च होईल आणि त्या पद्धतीनं हे होईल. आता काय आहे, शेवटी तुम्ही अनुभवी शेतकरी, कसं साहेब, आपण 5,000 रुपये ट्रिपने शेणखत विकत गेले, बरोबर. 16 ट्रिपा तुमच्या त्या 80,000च्या झाल्या. झाला आपलं रोप झालं 75,000. मग इथं 1.5 लाख रुपये 1.5 लाख आणि आपण ते खत 1.5 लाख रुपये होलसेल खर्च धरून म्हणजे 3 लाख तरी धरले. आणि होतच आहे तेवढा. आणि तेवढा झाल्यावरच चांगलं उत्पन्न येते. नाही तर म्हणजे आता एवढं सोपं राहिलं नाही की नुसती लागवड केली. आता तुम्ही पण एवढं तरकारी करताय, तुम्हाला माहिती, तुम्ही वांगे लावले तर 2 दिवसा 4 दिवसाला त्याला घ्यावं लागते, तर ती आळी कंट्रोल होते, खावं. म्हणजे जसं या व्हरायटी हायब्रिड आहेत म्हणा किंवा कोणत्या मालाचं कसं साहेब सोडलं तर होतं. आता शेड जो आपण मक्का लावला तर 1 एकर टरबूज लावलं होतं गॅससाठी, पोया झाल्या दुसऱ्या दिवशी लावलं होतं. बरोबर 65 दिवसात ती निघलं होतं. 21 रुपये रेट भेटला होता आपल्याला. बेस्ट. म्हणजे 2,80,000 झाले एका एकर. बरं. त्याला खर्च आला आपला 60,000. केल्याशिवाय होत नाही. नुसतं बरं खर्च पण करून नाही, त्यासोबत राबतं दिवस रात्र शेतातच कंटिन्यू कामच चालू आहे. ह्यात त्या प्लॉट मध्ये वांगे झाले का, केळी झालं का, मोसंबी झालं का, ते मिरची, टोमॅटो, हे सगळं कंटिन्यू काम चालू आहे. आणि ही त्याचाच परिणाम आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग आज ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खानदेश, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर इथली सतीश पाटलांची ही बाग.